लय भयंकर गेली गाडी. निघत नाही का काय रे पडलं ते पोरग पळ पळ पळ. नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं त्रिशा फॅमिली ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो, आपल्याला तुम्ही भीमाशंकरला जाता जाता आपल्याला एक चासकमन धरण लागतं. खूप म्हणजे खूप सुंदर असं आपल्याला हे धरण पाहायला भेटतं या ठिकाणी. आणि खूप लांबून लांबून पर्यटक या ठिकाणी आपल्याला धरण पाहायला येताना दिसत आहेत. आणि तुम्हाला जर या ठिकाणी यायचं म्हणल्यावरती पुण्यावरून तुम्हाला राजगुरुनगरला यायला लागतं पहिल्यांदा. आणि राजगुरुनगरवरून पुणे हे 40 किलोमीटर अंतर आहे. आणि राजगुरुनगर पासून कमन धरण एक 15 ते 17 किलोमीटर आहे मित्रांनो. आणि या ठिकाणी आता आपण आलेलो आहे. चला तुम्हाला धरणाचा परिसर व आजूबाजूचा परिसर कसा आहे ते तुम्हाला दाखवतो. आणि व्हिडिओच्या शेवटपर्यंत बनवून राहा मित्रांनो. चला मित्रांनो, हेच आहे ते आपलं चासकमनचं धरण मित्रांनो, ज्या ठिकाणी आपण आत्ता त्याची माहिती घेणार आहे. आणि याच धरणाद्वारे संपूर्ण खेड तालुक्याला पाणी पुरवठा केला जातो. धरणापाशी आलेलं आहे. आणि तुम्ही व्हिडिओ मध्ये थोडासा शॉर्ट पाहिलाच असेल की धरण किती सुंदर आहे ते. आणि या ठिकाणी आल्यावरती आपल्याला 2-3 आपल्याला फिरण्यासाठी प्लेस पाहायला भेटतात. तर सर्वात महत्वाचा एक प्लेस म्हणजे महादेवाचं मंदिर आहे. शंभो महादेव मंदिर. समोर तुम्हाला ते मंदिर दिसत असेल, त्या डोंगरावरती मंदिर तुम्हाला दिसत असेल समोरच. ह्या धरणावरती आल्यावरती आपल्याला ते मंदिर या ठिकाणावरून पाहायला भेटतं. ठिकाणी सुद्धा एक छान असं मंदिर आहे, छान प्रकारे तुम्ही त्या ठिकाणी सुद्धा जाऊ शकता. आणि या ठिकाणी सुद्धा तुम्ही धरणाचा व आजूबाजूच्या परिसराचा तुम्ही चांगला आनंद घेऊ शकता मित्रांनो. आणि या ठिकाणावरून तुम्हाला जर अजून टाइम असेल तर तुम्ही भीमाशंकरला सुद्धा जाऊ शकता मित्रांनो. तर हे बघा, एवढा पाऊस चालू झालाय का आम्हाला खाली बसायला लागले, कारण की वरती छत्री धरली तर खाली पाऊस पडतोय. खाली म्हणजे पायांना पाऊस लागत आहे. आम्ही छत्री घेऊन खाली बसलेले बघा. आमचे वाईटीचेच ब्लॉग. अरे पाऊस आला. मित्रांनो, अशा प्रकारचे स्टंटबाजी करणं खूप महागात पडतं. आता हे समोर तुम्ही एक कुटुंब पाहू शकता. आता तुम्ही पाठीमागे उभं राहून सुद्धा फोटो काढू शकता किंवा व्हिडिओ काढू शकता. तर व्हिडिओ काढण्यासाठी तुम्ही खूप पुढेच गेलं पाहिजे असं काय नाही. आता तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता त्यांच्यापाशी लहान लहान मुलं आहेत. आणि पाण्याचा प्रवाह सुद्धा बघा किती मोठा आहे. एखादा पाय वगैरे घसरून पडलं तर किती महागात पडेल. अशी चूक तुम्ही करू नका मित्रांनो कधी. मित्रांनो बघा किती मोठ्या प्रमाणात पाऊस आलेला आहे. हर्षल, कसं काय वाटतंय? कसं काय वाटतंय? कसा आहे पाऊस? हाय पाऊस अरे हा खरंच की एवढा दिसतच नाही बघ ना. अरे काही दिसत नाही, सगळं पांढरं डायरेक्ट समुद्राच्या वर तार आहे बघ मित्रांनो. पावसाचा प्रवाह वाढल्यामुळं तिथं अडकून बसलेले आहेत ते, कारण पाऊस एवढा भयंकर पडतोय आणि तिथं उभं राहिलेत ते. तर उभं राहणं अशा ठिकाणी चुकीचं आहे मित्रांनो, कारण की वरून एवढा मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय आणि लाटा सुद्धा तुम्ही बघू शकता की कधी पण पाणी वाढत चाललेलं आहे. जर पाऊस जर चालू राहिला आणि तिथं जास्त वेळ थांबले तर मध्येच अडकण्याची शक्यता खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढते मित्रांनो. तर अशा ठिकाणी थांबत नका जाऊ. महत्त्वाचं म्हणजे या वडापाव खायला तर चासमध्ये आलो आहे आम्ही आणि चासचा फेमस वडापाव घेतला. भूक लागलेली आता वडापाव खातोय आम्ही. कसं आहे गरम गरम मागायची वाफ झाली. नंबर
मित्रांनो, व्हिडिओ बनवून झाल्यानंतर ना आणि पावसामध्ये भिजल्यानंतर ना जेव्हा आम्ही चहाचा आस्वाद घेतला तेव्हा कुठं आमच्या मनाला शांती भेटली. आणि घरी येताना मित्रांनो एक भयंकर ॲक्सिडेंट झाला होता. आमच्या शेजारूनच ती गाडी गेली होती आणि व्हिडिओ दाखवण्यासारखा नव्हता मित्रांनो. आपल्या व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही पाहिला असेल, तर तो व्हिडिओ नाही दाखवला. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत सर्वांना चला बाय बाय.